हिंदी राष्ट्रभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे. हे सारखं आमच्या कानामध्ये वाजवतं ना तुम्ही, हिंदी राष्ट्रभाषा, हिंदी राष्ट्रभाषा आहे. पण एकच सांगतो, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिंदी काय राष्ट्रभाषा नाहीये. उगाच नका लोकांमध्ये खोटा प्रचार करू, हिंदी राष्ट्रभाषा नाही, पण ती ऑफिशियल भाषा हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तर तुम्ही बघत असाल की मी आज जरा वेगळ्या लोक मध्ये आले. म्हणजे मी या आधी कधी युट्यूबवर आलोच नव्हतो आणि इन्स्टावर पण नाहीये. पण आज येण्याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो. मी गेले बरेच दिवस झाले, म्हणजे 2-4 दिवस झाल्या बघतोय युट्यूबवर झालं, इंस्टाग्रामवर झालं, काय व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्यात. नावाजलेली लोक आहेत त्यात. काय म्हणजे असं सांगितलं होतं की मराठी लोक हिंदी भाषिकांना मारतायत, मराठी लोक हिंदी भाषिकांना अत्याचार करतात, भाषावाद त्यांना त्रास देतात. पण मी तुम्हाला सांगतो, या भयंकर लोकांना अर्धवट माहिती आहे, यांना काय केळं माहिती नाही मित्रांनो. विषय काय, कोणतरी शुभंकर मिश्रा म्हणून हा खूप मोठा आजतकचा पत्रकार होता आहे, ती माहिती नाही आपल्याला. पण सध्या तो एक इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो, पॉडकास्ट देतो लोकांचे आणि काहीतरी भेंचगिरी करत असतो. पण मित्रांनो मला ह्याला हे सांगायचंय, तो अर्धवट माहिती घेऊन काय चुत्यागिरी करतो, पूर्ण ह्याच्याकडे डिटेल नाहीये, अर्धवट हे मुद्दा असा की त्यांनी एक राज ठाकरेंचा बद्दल बोललेला आहे. आणि हे साले हरामखोर काही लोक आहेत जे युट्यूबर्स वाले, इंस्टाग्राम वाले, जे विनाकारण टार्गेट करतात इथल्या लोकांना, राज साहेब ठाकरेंना. मी राज ठाकरेंना या गोष्टीसाठी नेहमीच मानतो, कारण त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा दरवेळेस उचलून धरलेला आणि तिथं शेवटपर्यंत त्या भाषेसाठी आपण त्यांच्या सोबत आहोत आणि असणार. कारण काय, आणि सांगताना काय सांगतात, त्यांचं करिअर डुबले म्हणून मराठी भाषेचा मुद्दा घेतला. अरे चुत्या भाईंचोंनो, त्यांनी हा मुद्दा सुरुवातीपासून घेतलाय. आपल्याला काय माहिती नसेल ना, अर्धवट माहिती देऊ नका. तुम्ही स्वतःला पत्रकार म्हणवताना, शुभंकर मिश्रा तुला सांगतोय, तू स्वतःला पत्रकार म्हणवताना तू पैसे घेऊन हे झाला का, पाकिट पत्रकार आहेस? अर्धवट माहिती का देतो तू? तुझा तो इंटरव्ह्यू पाहिला तर ते चांगला बोललाय, भाषा जपली पाहिजे, त्यांच्या संस्कृतीचा भागे मारणं करणं. काय कुणाला मारलेलं नाहीये, कुणाला मारलेलं नाही इथं मनसे सैनिकांनी, मराठी माणसांनी. त्याच हरामखोरांना मारलाय त्यांनी, मराठी भाषेचा अपमान केला, उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली. आणि त्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काय सांगितलं तू? पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काय सांगितलं, काय बोलला तू? खायचं नाही, हे करा, हे टार्गेट केलं. अरे केळ्या, त्यांनी पैसे पहिलेच दिले होते, तुला माहितीये. त्या ज्या कुटुंबाने पिझ्झा ऑर्डर केला त्यांचं फक्त एक विनंती होती की तू मराठी भाषेत म्हणला मी नाही बोलूंगा, नाही करूंगा, शिकणे का. अरे असे बरेच वांडगुळ आहेत जे मराठी भाषेला तुच्छ लेखतात तुझ्यासारखे. आणि ते फक्त ते लेखत नाही, आमचे इथले हरामखोर आहेत ना मराठी भैया म्हणून जे ओळखले जातात, ते सुद्धा तेच आहेत, कळलं का? तर तू काय नवीन नाहीये, डिटेलिंग दे ना. हेच नाही, बरेच युट्यूब चॅनल तुम्ही बघा. त्यादिवशी मी एक माझ्या फेसबुक मराठी पोंगाला एक पोस्ट पण टाकलेली आहे, विनाकारण टार्गेट केलं जाते मराठी माणसाला. का? अरे ज्यावेळेस गुजराती सोसायटीमध्ये मराठी माणसाला हक्कलं झालं, मारपीट झालं, त्यावेळेस का झोपला होता का? केळ्या, झोपला होता तू? कुठं गेलता तेव्हा काशी करायला? हा, इथं मांस मच्छी आणायची नाही. तुम्ही इथं आला, आम्हाला शिकवला का मांस मच्छी आणायची का नाही? कोण तुम्ही? हा, आणि काय बोललाय तू ह्या व्हिडिओ मध्ये? हा अजून काय म्हणता, इथून सगळे जे हिंदी भाषिक निघून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल? अरे काय होत नाही, मराठी माणसांनी मुंबई घडवली तेव्हा तुम्ही इथं आलाय. आमच्या मुख्यमंत्र्यांनी 1960 पासून ते आजपर्यंत खूप कामं केलेत, त्यामुळे तुम्ही इथे काय केलं? तुम्ही विकसित एवढं मोठं राज्य आहे तुमचं, काय तुमच्या राज्यात केलंय तुम्ही? काय केलं? काय नाही केलं. आला लागलाय, बोलायला लागलाय चिचुंद्र्यागत. मित्रांनो हे गायवाने असता एक नाहीये, बरेच जण तुम्हाला भेटतील. मराठी माणसाला त्या बाईचं डोकं फोडलं, घरात कुटुंबाला मारलाय, शर्मा कोणतरी, तो कोण होता, सरकारी गाडी वापरायचा, सरकारी ऑफिसला काही संबंध नाही तरी ते हे वापरायचा, तरी त्यांनी तिथल्या माणसांना मारलं का? मराठी माणूस होतं, मराठी तुच्छ लगते. एका मराठी मुलाला सगळ्या लोकांनी घेरलं, मराठी बोलायचं नाही, हिंदी बोल म्हणणार. कोण तुम्ही? अभ्यास कर, डिटेलिंग कर, मग बोल ना, मग बडबड कर. विनाकारण कोणी कोणाला मारलेलं नाहीये, त्याच लोकांना मारलाय ज्यांनी मराठीचा अपमान केला. मी बोलणार नाही. ह्या पुरीचा व्हिडिओ तू दाखवतोय सोशल मीडियावर, पोरगी काय म्हणते, तू बोलू काय नाही, माझे पैसे का? तुमच्यात दम असेल ना, दम, दाक्षिणात्यमध्ये जावा, कर्नाटकमध्ये जाऊन, तमिळमध्ये, तुमच्या मारतील तुम्हाला तिथं कुत्र्यासारखं. ते गोरगरिबांना मारत नाही, त्यांना मारतील. आणि बॉलिवूड वाल्यांचा मुद्दा घेतो तू मध्ये, बॉलिवूड वाल्यांना बोलेल का, अंबानींना बोलेल का, जागीरदारांना बोलेल का? अरे भाई,
आतापर्यंत एक बॉलिवूड वाला दाखव जो असं उद्धटपणे बोललाय, उर्मटपणे बोललाय की मी हे बोलणार नाही. त्यांना माहिती आहे कुठं काय बोलावं, अंतर्गत काय बोलतात आपल्याला माहिती नाही, पण समोर कधी बोलत नाही ती लोक. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये मराठी कॅरेक्टर घुसवलं जातं हिंदी डब मध्ये. का तर त्यांना इथले कळत चाललंय इथला मराठी माणूस काय आहे तो कळलाय, आणि तू सांगतो आम्हाला इथून मराठी हिंदी भाषिक निघून गेले काय होत नाही. जावा निघा. हा जिथं तिथं घाण करून ठेवली आहे तुम्ही लोकांनी. सांगा लागलाय तो आम्हाला सोंगे. लय मित्रांनो काही बनीत अशी त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे आपण. आणि आपली लोक खाली कमेंट करून सांगतील मराठीचे भैया येतील, असं नाही तसं नाही. एवढंच बोलायचं होतं मित्रांनो. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू. चालतंय, गुड बाय.